सोलापूर महानगरपालिकेचे आज या ठिकाणी स्थायी समितीचे सदस्य तसेच स्वीकृत सदस्य या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आणि तसंच MIM चे या ठिकाणी स्वीकृत सदस्य निवड करण्यात आलेले आहे। किती आणि कोणाकोणाचे किती आहेत? भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी 8 आणि MIM चे 1। 8 रोहिणीताई, भारतीय जनता पार्टीचे रोहिणीताई तडवळकर, अक्षय अंजिकाने, वृषाली चालुक्य, श्रीनिवास जायमार, ज्ञानेश्वरी मॅकल, मेट्रे, शैलेश मेट्रे, मनीष केत आणि रुद्रेश बोरामणी। दादा, विषय असा आहे की आपल्या अजेंड्यावर आपण 9 सदस्य निवडीचा, म्हणजे भाजपाचे 9 आणि MIM चा 1 असे एकूण 10 सदस्य निवडीचा आपण अजेंड्यामध्ये विषय घेतलेला होता। का बरं एक असा मागं लागलाय? अजेंड्यावर शासनाचा या ठिकाणी प्रस्ताव आहे। शेवटी बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे। राहिलेले जो एक नाव आहे तो आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेण्यात येईल। सभागृह नेते मी जेव्हा नावं वाचली त्यावेळेस 7 नावं वाचली, 2 नावं सभागृह नेत्यांनी या ठिकाणी ऐका शिफारशीचे 2 नावं वाचली नाहीत का? सभागृह नेत्यांनी मी या ठिकाणी परत एकदा वाचायला लावलं। सभागृह नेत्यांनी या ठिकाणी 8 नावे वाचली। 8 नावे वाचून त्यांना आपण मांडण्यात येईल। राहिलेले 1 नाव आहे ते आपण पुढच्या मीटिंग मध्ये घेणार आहे। सभा नगर सचिवांनी या ठिकाणी 8 नाव वाचली म्हणून 2 नाव वाचायला 8 नाव वाचले। 8 नाव वाचले। मी सांगालो की नाव मी 8 नाव मी सांगू का? तर 8 नाव आमचे पक्षनेते सांगतील। तुम्ही वाचताना तुम्ही 7 नाव 8 नाव पक्ष 8 नाव परत एकदा वाचून दाखवा। मूळ मुद्दा असा आहे की सभागृह नेत्यांनी जी सूचना वाचली आपली सत्ताधारी पक्षाची, त्याच्यामध्ये 9 सदस्य भाजपाचे आणि 1 सदस्य MIM चा अशी सूचना होती। असं असताना तुमच्या सत्ताधारी पक्षाने एक नाव वगळलं। बलानुसार 9 नावं भारतीय जनता पार्टीची आहेत असं म्हणलंय आणि त्याच्यातली 8 नावं वाचली। आता अजून एक तुम्हाला म्हणजे हे झालं असे आहेत, खालील नावे अशी आहेत, खालील नावे अशी आहेत। बलानुसार 9 नावं आहेत, त्याप्रमाणे खालील नावे अशी आहेत। कुठलाही अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे। तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे। आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही 1 नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेणार। मेसेज केला आत्महत्या करतो म्हणून, माझं नाव कट झालं म्हणून त्यांनी असं पण म्हटलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज केला, तुम्हाला पण ते शेवटी विरोधी पक्ष नेते गट नेते आहेत। ते त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही। ते करणार धमकीच्या SMS ला घाबरून तुम्ही सभा तहकूब केली असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे। नाही कार्यकर्त्याचं काय? कार्यकर्त्याचा SMS आला, तो SMS तुम्हालाही आला, तो बघूनच तुम्ही सभा तहकूब केली। शेवटी तसं काय नाही आहे। बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेले 1 नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू। प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आपल्याला नगर सचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल। एवढी मोठी आपल्याकडे संख्या असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली नाही? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत। त्यामुळं आपल्याला सर्व जे काही आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे। अजेंडापूर्वी सदस्याची निवड का केली नाही?
याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच घाईगडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते. त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित. तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत. एक मिनिट एक प्रश्न आहे की तुम्ही 1-8 जाहीर केला, 7 जाहीर केला, काय असेल ते, पण एक का जाहीर केलं नाही त्याचं कारण काय असेल आणि ते कुठल्या नियमाने तुम्हाला पुढच्या सगळं घेता येतं? आता आमचे आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आणि आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे. पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही एक नाव आहे, 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत, एक नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ. एक मिनिट पात्र साहेब, उत्तर येऊ द्या, मग तुम्ही बोला. का राहिल्याचा विषय नाही, लवकरात लवकर जाहीर करणार. जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे. एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात लवकर जाहीर करणार. कशासाठी राहिला? एक नाव तुम्हाला एकमत करता आलं नाही. कुठलं 62 पैकी आणि ते नावावर एकमत का होतं? 62 जण अर्ज भरले तर एक नाव तुम्हाला एक नाव जाळलं की जाळलं? 8 नावं या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत. हो दादा, 88 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व सभागृहाबद्दल करायला तुम्ही कमी पडता असं वाटतंय का? अजिबात तसं काय नाही. आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला ऐका एकमत आहे म्हणूनच या ठिकाणी एकमत. आता तुम्ही घे दादा कुणाला? आज पहिली सभा होती. दादा, आज पहिली सभा होती. आज सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं. नेहमीच्या पद्धतीने परत तुम्ही 11:30 सभा, परत तो गोंधळ, सभागृह नेत्याचं नियंत्रण नाही, तुमचं नियंत्रण नवीन नाही. सदस्य- सगळं विरोधकाच्या ताब्यात चालली सभा. नवीन सदस्य आहेत या ठिकाणी. नवीन सदस्याचं आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं. काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडंसं जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही 11:15 या ठिकाणी सभा 10 मिनिट उशीर झाला. विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15 आपण या ठिकाणी चालू करू. ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची सभा आहेत ती वेळेवर सुरू करू. मला कुठलाही मेसेज आलेला नाही आहे. मला कुठलाही मेसेज आलेला नाही. आणि आमच्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे. आमचा धमकीचा विषय संबंधच नाही आहे. काळजी करा म्हणून आमचं बहुमत आहे. काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? आपल्या कार्यकर्त्यांची काळजी आपण असं म्हणलं, त्या काळजीपोटीच एक नाव घेतलं नाही का मग? काळजीपोटीच नाव घेतलं नाही. योग्य निवड, योग्य कार्यकर्त्याची निवड केली जाईल. मला आणि नरेंद्रला प्रश्न आहे. एक किसन गोडके म्हणून माणूस आलता 1992 पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणला. कालपर्यंत माझं नाव फिक्स होतं म्हणून त्याला सांगितलं. आज सकाळी कट झालंय. इथल्या स्थानिक राजकारणामुळे नाव कट झालं असं त्यांनी आरोप केलेला आहे. ते मला माहिती नाही. माझ्यापर्यंत तर ते तसं काय नाव आलं नाही. किसन गोडके हे जुने कार्यकर्ते आणि कुणी नाव त्यांचं आधी फिक्स किंवा काल रात्री नावं फिक्स झाली असं कुठेही नाही. जी पक्षाकडनं नावं आली ती पक्षाकडनं सभागृहात वाचण्यात आली. पक्षाने शब्द दिलेला होता असं त्यांचं म्हणणं नाही, आहे. दोन्ही वेळा दिलेला. पक्षाची ही पद्धत नाही कामाची. दादा, एक विषय असा होता की महिला नगरसेवक होत्या. नाव कमी पाठवलं होतं तुम्ही. 8 नावं दिली, आपण 8 नावं वाचली. एक महिला नगरसेवक होत्या, त्यांच्याबद्दल ज्या नगरसचिवांनी अनुद्गार काढले की मी त्यांना ओळखतच नाहीये, त्यावरून मोठा गोंधळ सुरुवातीला या नगरसचिवांना काही सूचना केलेल्या आहेत? नगरसचिवांना मी त्या ठिकाणी सूचना केली आहे. त्यांचा सांगण्याचा उद्देश तसा नव्हता. त्यांना काय होतं की 87 नगरसेवक 88 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. 70% नगरसेवक या ठिकाणी नवीन आहेत. त्यांना म्हणायचा उद्देश असा होता की मी त्यांना तुम्हाला त्यांच्या मिस्टरांना ते ओळखत होते, मी त्यांना नजर चुकीने मी त्यांना ओळखलो नाही असं त्यांना म्हणायचं होतं. पण सभासद प्रस्ताव त्यांचा घेतला नाही असा कुठलाच नव्हता. ते सदस्य त्या ठिकाणी नवीन होते आणि ठीक आहे, जे आमच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढील विषयामध्ये जे काही सभासद प्रस्ताव आहे त्यांचे घ्या म्हणून असा आम्ही आदेश दिलेला. सर्वांचे सभासद प्रस्ताव घ्यायला पाहिजे आणि यायला अजेंड्यावर यायला पाहिजे असा आम्ही त्यांना आदेश दिलेला आहे. दादा, अजेंड्यावर आज 2-3 फक्त विषय होते. नव्याने का फायदा पडताय, ह्याला प्रायोरिटी घ्या त्याला प्रायोरिटी घ्या, उगीच गोंधळ सभागृह होतं. उलट सोलापूर नरेंद्र काळेंना सगळे विषय माहित आहेत, तुम्हाला विषय माहित आहेत, का क्रमाने घेत नाही, कशासाठी गोंधळ घालतात किंवा विरोधाला जे अजेंड्यावर आहेत तेच सर्व विषय घेतले ना. एखादा घ्यायचा नसेल प्राधान्यक्रम घेऊ नका. 3 विषयांना चार विषयासाठी प्राधान्यक्रमाची काय गरज आहे? सभागृह तुम्हीच गोंधळ घालायला भाग ठीक पडताय. आहे, आता जास्त असतील विषय तर प्राधान्यक्रम ठीक आपण समजू शकतो. सुरुवात आपल्याकडून झाली.
पण असायला 4-5 ही आहेत सात. नाही कसं जरा थोडं सगळ्यावरती कंट्रोल दिसलं नाही सगळं विस्कळीतपणा आणि लोकांना तमाशा पाहायला मिळाला पहिल्या दिवशी असं नाही पाहिलं कंट्रोल पाहिलं दोघांचं महापौर आणि सभागृह पहिल्या सभेमध्ये पाहिजे दिसला नाही. सर्वांमध्ये समन्वय आणि एकमत आहे. या ठिकाणी कुठलेही या ठिकाणी सभागृहामध्ये आमच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी एकमत आहे आणि दुजाभाव नाही आहे. आणि या ठिकाणी आमच्या पक्षनेत्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षनेत्यांनी या ठिकाणी 8 नावं वाचलेली या ठिकाणी ती मंजूर करण्यात आली. राहिलेलं एक नाव जे आहे ते आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ. शुभेच्छा.